काल मी तुम्हाला ऍडिशनल प्रॅक्टिस मध्ये दोन कॉन्सेप्ट शिकवल्या होत्या. एक स्पेशल टाईप मध्ये एक्सचेंज वाला एक क्वेश्चन होता आणि दुसरा रेड्युसिबल फॉर्म लिनियर इक्वेशनचा. तो ऍक्च्युअली लिनियर नसतो. आता आपल्याला एक नवीन कॉन्सेप्ट शिकायचा आहे. ही पण एक मेथड आहे. मध्ये मध्ये बोलू नका बेटा आता, नाही तर घरी जा. आता एक मेथड आपल्याला शिकायची आहे. त्या मेथडचं नाव आहे क्रॅमर्स रूल. आता हा जो क्रॅमर्स रूल आहे, ही पण एक मेथड आहे लिनियर सिस्टीम सॉल्व्ह करण्याची. मी लिनियर सिस्टीम म्हणालो. लिनियर सिस्टीम मध्ये सगळं चालू. 2 व्हेरिएबल पासून n व्हेरिएबल्स पर्यंत आपण कितीही व्हेरिएबलला इथे सॉल्व्ह करू शकतो. तर आपल्याला क्रॅमर्स रूल शिकण्याच्या पूर्वी एक कॉन्सेप्ट शिकायचा असतो. त्याचं नाव आहे डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट आपण डी या लेटरने दाखवतो. आता हा कॉन्सेप्ट स्टेट बोर्ड मध्ये आहे, त्यांच्या एक्झामला आहे, तुम्हाला नाही. डिटर्मिनंट्स हा आपल्याला डायरेक्ट 11th स्टँडर्डला एक चॅप्टर आहे, पण याचा जो बेस आहे तो स्टेट बोर्डला होता. तुमच्याकडे एनसीईआरटी मध्ये डिटर्मिनंट असं डायरेक्ट नव्हतं. एक क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणून कॉन्सेप्ट होता. क्रॉस मल्टिप्लिकेशनच ऍक्च्युअली डिटर्मिनंट आहे. आपण त्याला डायरेक्ट डिटर्मिनंट म्हणून शिकू. आता याच्या नावामध्ये लक्षात घ्या, डिटरमाइन करतो म्हणजे तो ठरवतो काहीतरी. हा एक नंबर आहे. पहिला मेन मुद्दा. डिटर्मिनंट जनरली काय असतो? इज अ नंबर. आता हा एक नंबर आहे आणि हा नंबर ठरवतो की ऍक्च्युली आपण ह्याचे रूट्स कसे काढणार. ठीक आहे. आणि हे रूट्स नेमके कोणत्या नेचरचे असतील. जसं आपण अल्फा बीटा शिकत होतो, इकडे आपण एक कन्सिस्टन्सी शिकली लाईन्सची, ठीक नाही, ज्यामध्ये एक इंटरसेक्टिंग लाईन्स, कोइन्सिडेंट लाईन्स, पॅरलल लाईन्स. तसा डिटर्मिनंट तो डी ने दाखवतात. असाच एक याचा भाऊ आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये डिस्क्रिमिनंट. तो आपण क्वाड्रॅटिक चॅप्टर मध्ये शिकणार. तिकडे डिस्क्रिमिनंट आहे आणि इकडे डिटर्मिनंट आहे. स्टुडंट कन्फ्युज होतात. ते सिंपल काम आहे. डिटर्मिनंट नावावरून लक्षात ठेवा, डिटरमाइन करतो, तो ठरवतो. आता हा नेमका काय आहे? डिटर्मिनंट नेहमी अशा दोन वर्टिकल बार मध्ये दाखवतात. बट दिस इज नॉट अ मॉड. हा मॉड नाहीये. तर याला आपण मॉड म्हणून पाहिलं तर रॉंग आन्सर आहे. ते मॉड नाही. तर कोणत्याही सिस्टीमला अशा दोन वर्टिकल लाईन्स मध्ये लिहिल्यानंतर त्याला समजा या पद्धतीने लिहिलं 1 2 3 2. ठीक आहे. या पद्धतीने जर आपल्याला काही नंबर्स दिलेले असतील तर या नंबर्सला नेहमी क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करतात. यांना क्रॉस मल्टिप्लाय नेहमी आपल्याला माहिती आहे टॉप लेफ्ट पासून करायचं. इथून स्टार्ट करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर हा बनतो 2 आणि इकडे बनतो 6 आणि यांचा नेहमी डिफरन्स घेतात. तर हा डिफरन्स आलाय -4. दिस इज कॉल्ड डिटर्मिनंट. हा एक डिटर्मिनंट आहे. कोणत्याही नंबरचा डिटर्मिनंट या पद्धतीने काढला जातो. आता तुम्ही इथे बघा, या डिटर्मिनंटला आपण 2/2 डिटर्मिनंट म्हणतो. कारण याच्यामध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत. म्हणून याचं नाव 2/2 डिटर्मिनंट आहे. म्हणजे हा एक प्रकारे स्क्वेअर डिटर्मिनंट आहे. बघा, जेवढ्या रोज तेवढेच कॉलम्स, तर त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. कारण स्क्वेअर मध्ये दोन्ही ऑल साइड्स आर इक्वल. तसं इथे पण त्याच पद्धतीने आपण पाहतो. हा 2/2 डिटर्मिनंट आहे. आपल्याला 3/3 पर्यंत असते 11th स्टँडर्डला. स्टेट बोर्ड मध्ये 2/2 पर्यंतच आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीने क्वेश्चन्स येऊ शकतात. जसं या पद्धतीने आलं, ह्याचा डिटर्मिनंट काय राहील? BD मायनस CA स्क्वेअर. तर नेहमी इथून स्टार्ट करत जा. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन या पद्धतीने. याच्यामध्ये फ्रॅक्शन सुद्धा अलाउड आहेत. फ्रॅक्शन्स पण अलाउड आहेत. जसं इथं 2/5 आणि 1/4. आता ह्याचा डिटर्मिनंट जर काढायचं ठरवलं तर बघा, 1/2 into 1/4 मायनस 2/3 into 2/5. हा बनेल 1/8 मायनस 4/15. याला तुम्ही लिहू शकता 15 मायनस 32
इकडे झाला 120, हा होईल -17/120. हा झाला याचा डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट इज जस्ट अ नंबर. पण याचा यूज कुठे होतो? आता हे आपण उगाच काढतो का? कुठलाही नंबर घेऊन क्रॉस मल्टिप्लाय उगाच करायचं असतं का? नाही. ही एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे. याला यूज करून ग्रेट मॅथमॅटिशियन जोहानस क्रॅमर्स यांनी एक मेथड डेव्हलप केली लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची, आणि म्हणून याचं नाव क्रॅमर्स रूल आहे. तर क्रॅमर्स रूल हा यूजच केला जातो डिटर्मिनंट्स वापरून, म्हणून डिटर्मिनंट काढले जातात. याचं एवढं महत्व आहे, 11th स्टँडर्डला सेपरेट चॅप्टर आहे डिटर्मिनंट्स. पूर्ण याच्या जवळपास 11 प्रॉपर्टीज असतात. आपण ऍडव्हान्स पर्यंतचे क्वेश्चन डिटर्मिनंट्सचे सॉल्व्ह करता येतात. याच्यामध्ये तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता. म्हणजे याच्यात तुम्ही ट्रिग्नोमेट्री, नंबर्स, व्हेरिएबल्स, इव्हन याच्यामध्ये इमॅजिनरी नंबर्सही काम करतात. आयोटा. तर डिटर्मिनंट एवढं पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे. आता बेसिक डिटर्मिनंटचा कॉन्सेप्ट समजला तुम्हाला. क्रॉस मल्टिप्लाय आणि सबट्रॅक्ट एवढंच असते डिटर्मिनंट. आता आपण पाहणार आहोत क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूल साठी आपण शिकलेला आहे डिटर्मिनंट्स. आता पहा, क्रॅमर्स रूल वापरण्यापूर्वी डिटर्मिनंट काढतात. आपण असं समजू की आपल्याकडे a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0. हे स्टँडर्ड फॉर्म आहे लाईनचं, 2 व्हेरिएबल्स. दुसरी लाईन असेल तर आपण त्याला या पद्धतीने लिहू. व्हेरिएबल फिक्स आहे म्हणून मी त्याला x1 y1 लिहिलेलं नाही. x1 y1 चं मिनिंग मी सांगितलं होतं की तो एक पॉइंट असतो, एक नंबर असतो, कॉन्स्टंट. पण x आणि y ते व्हेरिएबल्स आहेत. समजा आपल्याकडे असे 2 लिनियर इक्वेशन आहेत वेगवेगळे, आणि यांना सॉल्व्ह करायचे. तर आपण सबस्टिट्यूशन आणि एलिमिनेशन आणि ग्राफिकल 3 मेथड पाहिल्या. पण याची चौथी मेथड आहे क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूलचा एक फायदा आहे, टू लिनियर सिस्टीम, 3 व्हेरिएबल, 4 व्हेरिएबल, 5 व्हेरिएबल सगळ्याला हा यूज होतो. त्याचा खूप जास्त पॉवर आहे. तुम्ही सबस्टिट्यूशन किंवा एलिमिनेशन जर 3 व्हेरिएबल्सला लावायला बसलात तर डोकं फोडून घ्यायची वेळ येते. एवढं इझी नाहीये. पण क्रॅमर्स रूलने इतकं इझी करून टाकलं, आपण 10 व्हेरिएबल सुद्धा काही मिनिट्समध्ये आन्सर काढू शकतो. तर एवढा हा पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे. आता हा काय सांगतो, आपल्याकडे या पद्धतीचं जे कोणतं इक्वेशन आहे 2, या 2 इक्वेशनला पहिले एक काम करू शकता. तुम्ही C1, C2 ला इकडे पाठवू शकता, इकडे आणू शकता. काही अडचण नाही. आता सध्या आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिले म्हणून असं ठेवू. तर याच्यामध्ये काय करतात, 3 डिटर्मिनंट्स कॅल्क्युलेट करायचे. 3 डिटर्मिनंट्स. एक असतो डी, एक असतो dx आणि एक असतो dy. बघा, ही मेथडच कशावर डिपेंड आहे? डिटर्मिनंट्सवर. हा सांगतो आधी दिलेल्या इक्वेशन्स मध्ये हे 3 डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करा. आता डिटर्मिनंट काय तुम्हाला आता कळलं की या पद्धतीचं अरेंजमेंट आहे, दुसरं काहीच नाही. आणि क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करायचं आहे. आता याच्यात मसाला कोणता भरायचा हे बघा. बघा, या डी मध्ये एक्स आणि वाय कोणी नाही. एक्स आणि वाय नाही म्हणजे कोण आहे? कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, ते काम करायचं. याचा अर्थ कॉन्स्टंट म्हणजे इथे जो दिसतो, ऍक्च्युली तो कॉन्स्टंट दिसतो, जो दिसतो तो घ्यायचा नाही. सिंपल आहे का मी काय सांगालो? इथे जो कोण दिसतो? कॉन्स्टंट दिसतो. एक्स वाय नाही म्हणजे कॉन्स्टंट. जो दिसतो तो याच्यात घ्यायचा नाही. म्हणजे याच्यात कोण घ्यायचा नाही? C1 C2 घ्यायचा नाही. मग सुरू करा. A1 A2 असं मांडा आणि इकडून B1 B2 झाला पहिला डिटर्मिनंट. करायचं काय हे तर तुम्हाला माहिती आहे. क्रॉस मल्टिप्लाय सबट्रॅक्ट झाला. आता नीट पहा मी काय सांगायलो. पहिल्यामध्ये A1 A2 B1 B2 ने स्टार्ट करायचं. C1 C2 घेत नाहीत. मेन याला म्हणतात मेन डिटर्मिनंट. हा असतो एक्स डिटर्मिनंट आणि हा वाय डिटर्मिनंट. मेन डिटर्मिनंट मध्ये कॉन्स्टंट येत नाही. समजलं? आता इथे कोण दिसतो? एक्स. मी म्हणलं जे दिसलं ते घ्यायचं नाही. एक्स आहे म्हणजे एक्सचा कोएफिशियंट घ्यायचा नाही. मग घ्यायचं कोण? आता ही लाईन असते एक्सची, ही असते वायची.
कारण इथे कॉन्स्टंट येत नाही आता. तर एक्स आणि वायची ही लाईन, एक गंमत काय असते बघा. एक्सच्या लाईन मध्ये एक्स घ्यायचा नाही, वाय घेऊन टाका. वाय कोण आहे बघा, V1 V2, एक्स घ्यायचा नाही. आता dy काय सांगतो, वाय घ्यायचा नाही. मग कोण घ्यायचा, एक्सचे कोएफिशियंट घ्यायचे. सर मग रिकाम्या जागेत कोणाला बसवता, काळजी करू नका, काळजी करू नका. इथे आपल्या कॉन्स्टंटला फिरवा. आलं लक्षात, एक्स आणि वायच्या जागेवर कॉन्स्टंट येतो. तुम्ही जर ही डायग्राम लक्षात ठेवली, मी आता लिहिले त्या पद्धतीने जर लक्षात ठेवलं, तर तुम्हाला याच्यामध्ये अवघड अवघड फॉर्म पाठ करायची गरज नाही. नाही त्याच्यात फॉर्म पाठ करावे लागतात. आता हे फॉर्म कसे आहेत बघा, मी इथं दाखवतो तुम्हाला. A1 B2 मायनस B1 A2, इकडे बघा C1 B2 मायनस B1 C2. आता हे पाहायला बरं वाटते, पण पाठ करणं शक्य नाही. A1 C2 मायनस A2 C1. आता पाठ होईल का आपल्याला असं? एवढं सोपं नाहीये हे. पाहायला बरं वाटतं इथं. असं लिहिलंय म्हणून. मी जर डायरेक्ट असं दिलं असतं हे कॅल्क्युलेट करा. हे पाठ करायचे नसते कारण हे ब्रेनला जमत नाही. मी जे ॲडव्हान्सला शिकवतो पण मला हे पाठ नाही. कारण ते करायचं नसते. तर सिंपल गोष्ट लक्षात घ्या. मेन डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करा, मग dx काढा, मग dy काढा आणि मग आता लावायचा क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूलचं काम होतं कॅल्क्युलेट करायचे एक्स आणि वाय. तर क्रॅमर काय सांगतो, बाबांनो हे 3 डिटर्मिनंट्स काढा आणि मग तुम्ही काढा एक्स आणि वाय. एक्स काढण्यासाठी काय करा, dx ला d ने डिवाइड करा, y साठी dy ला d ने डिवाइड करा. संपलं. तर ह्या डिटर्मिनंटला तुम्ही या पद्धतीने डिवाइड केला, तर तुम्हाला एक्स आणि वाय मिळतात, म्हणजे लिनियर सिस्टीम सॉल्व्ह झाली. आता ही झाली पद्धत, पूर्ण मी एक्सप्लेन केली. मी याच ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. म्हणजे हे आपण कसं यूज करतो हे पहा. आलं लक्षात? आता एक एक्झाम्पल पाहू आपण. मी सोपं एक्झाम्पल घेतो. चला. ओके. आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. सगळ्यांनी लक्ष द्या. तर पहिलं काम बघा, सी जिकडे तिकडेच राहू द्या, त्याचं काही टेन्शन नाही. ओके. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायची काहीच गरज नाही. उलट मी तर म्हणतो सीला हकलायचं. ठीक आहे, बिलकुल हकलायचंच काम करायचं. आता पहिल्यांदा कॅल्क्युलेट करा डी. डी काय सांगतो, सी सोडून द्या, कोएफिशियंट घ्या. 2 1 1 3 दिसले, फक्त कोएफिशियंट हे बघा, A1 A2 B1 B2. आता क्रॉस मल्टिप्लाय, 6 मायनस 1, मेन डिटर्मिनंट आला 5. झालं. आता कॅल्क्युलेट करायचं आहे dx. dx मध्ये x च्या जागी कॉन्स्टंट येईल आणि x येणार नाही म्हणजे कोण, y येईल. किती होईल, 21 मायनस 11 10. समजे. तिसरा करायचा dy. dy काय सांगतो, इथं कॉन्स्टंट ठेवा आणि इथं x ठेवा, 2 1. ओके. बघा 22 मायनस 7 दॅट इज 15. झालं. बघा हे समजून घेणं डायरेक्ट क्वेश्चन करण्यात किती फरक आहे. आता x काय म्हणतो, dx बाय d. dx आहे 10, d आहे 5. डिवाइड करा. dy बाय d 15 बाय 5 हा किती आहे, 3. बघा नो सबस्टिट्यूशन, नो एलिमिनेशन. आन्सर 2,3. खतम क्वेश्चन. क्रॅमर्स रूल 2/2 आहे, 3/3, 4/4 अशा कितीही मोठ्या लिनियर सिस्टीम साठी तुम्ही ठेवून बघा. 2 आणि 3 ठेवून बघा. खतरनाक आहे की नाही सिस्टीम? हा, तुमच्या एक्झाम मध्ये हे मान्य नाही. स्टेट बोर्डला आहे, आता एक्झरसाइजच आहे. ठीक आहे, स्टेट बोर्डला आता बोर्ड मध्ये विचारल्या जाते. तुम्हाला हे माहित असावं, हे माझं उद्देश आहे. या मेथड्स तुम्हाला पाहिजे होत्या ऍक्च्युली. ठीक आहे, तुम्हाला ते लांब लांब देऊन टाकल्या बिनकामाचे, सबस्टिट्यूशन एलिमिनेट, असं काय अर्थ. माझं काम आहे ऍज अ टीचर तुम्हाला सगळं शिकवणं. समजली ही मेथड? बोलू नका. चला एक क्वेश्चन देतो, तुम्ही क्रॅमर रूलने ट्राय करा.
हा, सॉल्व युजिंग क्रॅमर्स रूल. बोला. चुकीचे लाईट व्हायले ते ऐकला तर कळत. महत्वाचा रूल. आन्सर जनरली फ्रॅक्शन असतील तर फ्रॅक्शन ठेवा. विनाकारण डेसिमल मध्ये घुसू नका. आलं लक्षात? चला आता सॉल्व करायचंय. करा 2 ट्राय. चला आता एक क्वेश्चन करा. लाईन्स आहेत या ax मायनस y क्यूब इज 3 and 21x minus 3y is equal to 9. एक मिनिट मला क्वेश्चन थोडा चेक करू दे. या दोन लाईन्स आहेत. have infinitely many solutions. Many solutions. Find A. पहा आपण इक्वेशन असं मांडू 21x minus 3y is equal to 9. मे बी इथे एक छोटीशी चूक आहे त्या क्वेश्चन मध्ये. इन्फायनाइटली मेनी सोल्युशन मध्ये सगळे रेशो सेम यायला पाहिजे. एक काम करू आपण इथे 3 नाही फक्त वायच ठेवू. आता बरोबर येईल. पहा आपल्याला माहिती आहे A1 A2 इकडे बघा B1 B2 आणि C1 C2 तिन्ही रेशो सेम करा. आता याची तर काय राहिलं नाही तर पहा हे सगळे 1/3 ला इक्वल आहेत. तर कोणताही एक पेअर उचला. आपल्याला याचाच आन्सर काढायचा आहे. तर A येतो 21/3. तर A ची व्हॅल्यू 7 येते. चला पुढे आता घ्या. फाइंड K if 7x plus ky is equal to K 14x plus 2y is equal to K plus 1 have infinite solutions. चला चेक करू. पहिला रेशो 7:14, K:2 आणि K:K plus 1 असं पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही काय केलं माहितीये याला क्रॉस मल्टिप्लाय केलं. मी काय सांगालो क्रॉस मल्टिप्लिकेशन हे सिम्प्लिफायचाच रूल आहे. मला शिकवायला जाता बाप्पा. तुम्ही काय केलं फार मोठी उडी मारू नका. असं केलं आणि मग कम्पेअर करून तुम्ही याला 1 म्हणलं. ठीक आहे थांबा थोडं. अरे बाबा मी तुम्हाला इथे या प्रश्नात एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. की इथे 2-2 जागेवर आहे. तर कधीही असं डायरेक्ट आन्सर 1 जरी असेल तर याचा डायरेक्ट विश्वास नाही ठेवायचा. याच्यामध्ये तुम्हाला हे 2 किंवा हे 2 असे पेअर करून सॉल्व्ह करायचे. हा कोणते तरी 2 असतात. तसं मी पहिलं घेईल. हा चला लक्ष द्या. इथून तर K1 काढलात तुम्ही. ठीक आहे याला 1 नंबर द्या. अजून एक रिलेशन लावा. मी ही एक पेअर घेतली. ही पण घेऊ शकता पण इथे एक क्वाड्रॅटिक तयार होईल. लक्षात यायले K ने मल्टिप्लाय केल्यामुळं. तर एकदम आपण याच्याकडे न जाता इकडे जाऊ. आता बघा इथे काय बनतं 7K plus 7 14K
तर इथून बनतो 7k इज इक्वल टू 7. तर इथून एक k बनतो 1. थांबा थोडं. आता तिसरी पेअर घ्या. मला एक महत्वाची गोष्ट सांगायची. तर k इंटू k प्लस 1 आणि इकडे आला 2k. तर हा झाला k स्क्वेअर प्लस k. 2k ला इकडे घेऊन या. तर k स्क्वेअर मायनस k इज 0. k कॉमन आउट केला की k मायनस 1 येतो. फॅक्टराइज झाला. आता जर तुमच्यापैकी कोणी असं करत असेल, ठीक आहे, आणि लाडामध्ये याला कॅन्सल करून k ची व्हॅल्यू इथं जर 1 घेत असेल तर हे मॅथमॅटिकली रॉंग आहे. कारण याची डिग्री 2 आहे बेटा. याला 2 सोल्युशन असले पाहिजे. तुम्ही एक कॅन्सल करताय, असं डायरेक्ट कॅन्सल कधीही करता येत नाही. त्याला लॉस ऑफ रूट्स म्हणतात. ही सवय आतापासून लावून घ्या. क्वाड्रॅटिक क्युबिक मध्ये उगच मनाला आलं कॅन्सल करायचं नाही. तुम्हाला जर कोणी म्हणलं x अपॉन x सांगा, 1 म्हणता की नाही, किती चूक आहे. हा 1 तेव्हाच असतो जेव्हा x 0 नसतो. हे कोण विचार करत? अरे तो व्हेरिएबल आहे ना. तुम्हाला काय माहित एक्स कोण आहे? उगाच सारखे दिसले की कॅन्सल करायला. मग हा जर एक्स 0 असता तर 0/0 कॅन्सल करून वन लिहितात काय? थोडं लॉजिक वापरा. मोठे झालात तुम्ही आता. मला एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणून मी हा क्वेश्चन दिला होता. हे बेटा थांबा. तर इथून केच्या 2 व्हॅल्यू येतात बघा. एक 0 येते आणि एक +1 येते. आता तुमच्याकडे 3 पेअरने 3 सोल्युशन आलेत. तर कधी आन्सर काढत असताना बघा इथे एक 0 पण आलेला आहे. तर के 0 पण होऊ शकतो काही केसेसमध्ये. लक्षात घ्या. तर तिन्ही मध्ये कॉमन कोण आहे बघा? 1. तेव्हा k1 म्हणा. असं डायरेक्ट ह्याच्यावर 1 म्हणू नका. हे मला सांगायचं आहे. इथे पॉसिबिलिटी 3 आहेत आणि क्वाड्रॅटिक बनताना तिथं 2 सोल्युशन येतात. जर 2 वेळा क्वाड्रॅटिक बनले तर इकडून 2 सोल्युशन येतील. तुम्हाला तिघांचा कॉमन सोल्युशन बघावं लागेल. कारण एक सॅटिस्फाय करतो, दुसरा करत नाही. तर ते त्याचं सोल्युशन होऊ शकत नाही. म्हणून या क्वेश्चन मध्ये घाई करायची नाही. असा तुम्ही बोर्ड एक्झाम मध्ये लिहून घ्या, येतो. ठीक आहे. मी इथं लिहिल फॉर बोर्ड्स. सिलेबस मध्ये नसला तरी सिलेबसवर डिपेंड आहे. बोर्ड्स मध्ये असे क्वेश्चन येतात. ही मेथड असेल तर मार्क भेटतील. तुम्ही जर एवढ्यावरच काढला तर रॉंग आन्सर आहे. तुम्हाला मार्क नाही भेटणार. चला मध्ये मध्ये बोलू नका. घ्या. इफ x plus 1/y is 5 and 2x plus 3/y is 13. Find 2x minus 3y. रिअल नंबरची एक मजा असते. ते काही ना काही आन्सर दाखवतातच. गॅरंटी नसते ती खरं आहे की नाही. नंबर रिअल असतात पण आन्सर रिअल आहे की नाही माहित नाही. लक्ष द्या. आपण एक काम करू. x plus 1/y 5 याला इक्वेशन 1 म्हणू. 1 अपॉन y ला मी 5 minus x म्हणतो. ठीक आहे. ही माझी मेथड आहे. तुम्ही वेगळी करू शकता. लगेच गेलं म्हणून परेशान होऊ नका. आता पहा. मी थोडा विचार केला. फ्रॅक्शन नको. मी तुम्हाला काल परवा एक गोष्ट शिकवली होती. 3 अपॉन y ला आपण 3 into 1/y लिहू शकतो. आणि हा स्वतः कोण आहे? 5 minus x. तर सबस्टिट्यूट करायला सोपं जातं. आता पहा. याला आपण सबस्टिट्यूट करू इन इक्वेशन. चला ह्याला 3 म्हणा आणि हे आपलं 2 आहे. मध्ये मध्ये बोलू नका. त्याला 2 मध्ये ठेवा. तर 2x असाच ठेवा. हा होतो 3 into 1/y. आता 1 upon y तर 5 minus x आहे. तर बघा आता मी याला एका लाईन मध्ये x मध्ये आणलं. तर हा झाला 15 minus 3x. इथून मायनस x येतो -2 म्हणजे x आला 2. इथून x2 आला. आता कोणाचीच वाट बघायची नाही. याला उचलून इथं ठेवा.
पुट इन 3. तर 1/y झाला 5 - 2. तर हा झाला 3 म्हणजे y झाला 1/3. समजे? y झाला 1/3. x y आला. हे तुम्ही लक्ष द्या बेटा इकडं. 2x - 3y काढायचं. तर x ला 2 ठेवा आणि y ला 1/3 ठेवा. याने याला मारलं 4 - 1. आन्सर इज 3 and your option B 3. 3 आलं होतं? गुड. तुम्ही प्रॉपर सबस्टिट्यूट करा. क्रॅमर्स रूल काय प्रॉब्लेम आहे? त्याच्याने करता येते. मी काय म्हणतो, ऐका. मेथडचा अर्थ असतो इट्स अ वे टू सॉल्व द क्वेश्चन. आपल्याला डिसाइड करता आलं पाहिजे कोणत्या क्वेश्चनला कोणती मेथड थोडी योग्य आहे. आता हे एवढे जर वाटणे तिकडे फ्रॅक्शन दिसत असतील क्वेश्चन्स मध्ये, तर शक्यतो फ्रॅक्शनच्या केसमध्ये क्रॅमर्स मामाकडे जायचंच नाही. या सुट्ट्यात त्या मामाकडे जायचं नाही. अशा पद्धतीच्या क्वेश्चन मध्ये जेव्हा फ्रॅक्शन वाले क्वेश्चन असतात तेव्हा शक्यतो काम करते सबस्टिट्यूशन. फ्रॅक्शनला गायब करायचं असेल तर किती इझिली सॉल्व्ह झालं बघा. मी फ्रॅक्शनच्या जास्त नादीच लागलो नाही. असा विचार करायला शिका बेटा थोडं थोडं. चला हा घ्या. 4x + 7y = 10. सोपा क्वेश्चन आहे. 10x + ky = 25 are coincident lines. Find k. कोइन्सिडेंट लाईन्सचा अर्थच आहे इन्फायनाइट सोल्युशन. फक्त माणूस तोच आहे, मेकअप बदललाय. तर याच्यामध्ये आपण सगळ्या रेशोंना सेम ठेवतो. बस कोणती तरी एक पेअर पकडा. आता इथं अडचण येत नाही कारण व्हॅरिएबल एकच आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये व्हॅरिएबल 2 जागेवर 3 जागेवर असेल तर केसेस बनवायच्या. इथे गरज नाही, एकच व्हॅरिएबल आहे. हे तुम्ही किती बोलाल बेटा. हा झाला 2/5. इथून के सरळ येतो 35/2. तुम्ही इथून काढला तर तोच येणार, नो डाऊट. चलो नेक्स्ट. घ्या. द सम ऑफ Raju's age and half of Samir's age is 4. 1/3 Raju's age added to twice Samir's age is 5. Find sum of their ages. सांगायला चला लक्ष द्या, बोल नका. आपण राजूचं एज एक्स मानू. आता कोणी बोलायचं नाही. समीरला वाय म्हणा. पहिली कंडिशन आहे राजूच्या एज मध्ये समीरच्या एजला हाफ करून ऍड केलं तर 4 येतं. तर इथून इक्वेशन 1 येईल. पुन्हा काय म्हणतो, राजूच्या एजची 1/3 केली आणि ती समीरच्या एजला डबल केलं 2y ऍड केलं तर 5 येतं. ठीक आहे. इथपर्यंत तुम्ही छान केलं असेल. इथून पुढे गाडी फिसकली, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्या इक्वेशनला काय करा, 2 ने मल्टिप्लाय करा आणि याला 3 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. इथे 2 ने केलं तर मध्ये मध्ये बोल ना का बेटा.
2x प्लस वाय होतो 8, हे पहिलंच इक्वेशन. याला 3 ने करा, x प्लस 6y इज 15. हे दोन इक्वेशन आले. आता काय करा, दोघाला एलिमिनेशन करण्यासाठी या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. तर 2x प्लस वाय 8, याला 2 ने केलं की 2x, इथं होतो 12y आणि इथं होतो 30. हे आलं तुमचं थर्ड इक्वेशन, हे फर्स्ट. लक्ष द्या मी काय करायलो बेटा. आता दोघांना सबट्रॅक्ट करा, हे कॅन्सल होईल. इथे येतं -22, y आला 2. याला उचलून ठेवा 1 मध्ये. तर 2x प्लस 2 इज 8, 2x झाला 6, म्हणजे x झाला 3. मी काय म्हणलं, दोघं LKG UKGच्याच खालचे लेकर आहेत. दोघांचं एज आले तर सम विचारले 3 प्लस 2, तर दोघांच्या एजची सम 5 इयर्स असेल. कुठं चूक झाली बघा, कॅल्क्युलेशन मिस्टेक.